मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 10,000 इंग्लिश वर्ड्स या सिरीज मध्ये, ज्या ठिकाणी आपण दररोज नवीन 25 इंग्लिश शब्द तुम्हाला एका व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो। बघा, ए टू झेड सर्व प्रकारचे शब्द तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील। 28वा पार्ट आहे आजचा। आणि बघा मित्रांनो, याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहायचे असेल तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा मित्रांनो, आपण व्हिडिओ कसा पाहतोय की आपण इंग्लिश शब्द पाहतोय, त्याला कसं वाचन करायचं आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, आणि व्हिडिओच्या शेवटी फक्त मी मराठी शब्द विचारतोय, तुम्हाला सांगायचं की याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे, जेणेकरून एक चांगल्या प्रकारे सराव तुमचा होऊन जाईल। बघा मित्रांनो, पहिला शब्द तुमच्या समोर आहे क्वेश्चन, म्हणजे प्रश्न। क्वेश्चन म्हणजेच काय, प्रश्न। पुढे आहे बघा राईड, म्हणजे स्वारी करणे। बघा, राईड म्हणजेच काय, स्वारी करणे, म्हणजे घोड्यावर बसणे, घोड्याची स्वारी करणे। तसंच सायकलीवर सुद्धा आपण त्याच्यासाठी सुद्धा राईड वापरतो, हे पण लक्षात ठेवा। पुढे आहे सेल्फ, म्हणजे स्वतः। सेल्फ म्हणजेच काय, स्वतः। पुढे आहे क्विक, म्हणजे जलद। क्विक म्हणजेच काय, जलद। पुढे आहे राईट, म्हणजे योग्य। राईट म्हणजेच काय, योग्य, योग्य, बरोबर किंवा अधिकार, याला सुद्धा राईट असं म्हटलं जातं, हे पण लक्षात ठेवा। आहे सेल, म्हणजे विकणे। सेल म्हणजेच काय, विकणे। पुढे आहे पॉइंट, म्हणजे मुद्दा। पॉइंट म्हणजेच काय, मुद्दा किंवा आपण त्याला बिंदू असं पण म्हणतो। बघा, बिंदू, ठीक आहे, अशा प्रकारचं याला पण पॉइंट म्हटलं जातं। पुढे आहे बघा क्वाइट, म्हणजे शांत। क्वाइट म्हणजेच काय, शांत। पुढचा शब्द आहे बघा राईट्स, म्हणजे हक्क। राईट्स म्हणजेच काय, हक्क। पुढे आहे सेंड, म्हणजे पाठवणे। सेंड म्हणजेच काय, पाठवणे। पोलीस, 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 पोलीस स्पेलिंग लक्षात ठेवा। पुढे आहे क्वाइट, म्हणजे पूर्णपणे। क्वाइट म्हणजेच काय, पूर्णपणे। पुढे आहे रिंग, म्हणजे अंगठी। रिंग म्हणजेच काय, अंगठी। पुढचा शब्द आहे सेन्स, म्हणजे समज। सेन्स म्हणजेच काय, समज। पुढे आहे बघा पुअर, म्हणजे गरीब। पुअर म्हणजेच काय, गरीब। पुढचा शब्द आहे रॅबिट, म्हणजे ससा। रॅबिट म्हणजेच काय, ससा। राईज, म्हणजे वाढणे। बघा, राईज म्हणजेच काय, वाढणे। पुढे आहे सिरियस, म्हणजे गंभीर। सिरियस म्हणजेच काय, गंभीर। पुढचा शब्द आहे बघा पॉप, म्हणजे फुगणे किंवा लोकप्रिय। पॉप म्हणजेच काय, फुगणे किंवा लोकप्रिय। रेस, म्हणजे शर्यत। रेस म्हणजेच काय, शर्यत। पुढे आहे रिव्हर, म्हणजे नदी। रिव्हर म्हणजेच काय, नदी। पुढे आहे सर्व, म्हणजे सेवा करणे। सर्व म्हणजेच काय, सेवा करणे। पुढे आहे पोझिशन, म्हणजे स्थिती। पोझिशन म्हणजेच काय, स्थिती। रेडिओ, म्हणजे रेडिओ। रेडिओ, रेडिओ। अशा प्रकारे मित्रांनो 25 इंग्लिश शब्द आपण पाहिले। आता फक्त मी या ठिकाणी मराठी शब्द वाचतोय, तुम्ही याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे। बघा, जलद, योग्य, विकणे, मुद्दा, शांत, हक्क, पाठवणे, पोलीस, पूर्णपणे, अंगठी, समज, गरीब, ससा, वाढणे, गंभीर, फुगणे, शर्यत, नदी, सेवा करणे, स्थिती, रेडिओ, प्रश्न, स्वारी करणे आणि स्वतः। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सराव पण करून घेतलाय। बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा।